नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेना राज्यसभेचे खासदारांनी घेतली पालिका महापौरांची सदिच्छा भेट. मालमत्ता करावर 90% सूट, महापौर शर्मिला पिंपळकर. आणि ठाण्यातील गतिरोधकांविरोधात उपमहापौर आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावतोय. विकासाची गंगा आज देशात वाहत असून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना संसदीय दलाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं शिवसेनेतर्फे खासदार नरेश मस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचं कौतुक केले, तर गदारोळ घालणाऱ्या विरोधकांवर त्यांनी घणाघाती टीका केली. नवी दिल्ली येथे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून 2025-26 सालातील अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पूरक अनुदानाच्या मागणीच्या विषयावर बोलताना शिवसेना पक्षातर्फे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत पक्षाची भूमिका मांडली. अर्थसंकल्पात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागाचा समन्वय साधत विकास कामांसाठी 11,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यांना संकटकालीन परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी 6,500 कोटींची तरतूद केली गेली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अनुसूचित जातींसाठी 13,641 कोटींची तर अनुसूचित जातींसाठी 10,000 कोटींपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली असून निश्चितच ही उल्लेखनीय बाब असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला, तर युनेस्कोच्या माध्यमातून राज्यातील 12 गडकिल्ले यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे आज राज्याचा इतिहास, वैभव जागतिक नकाशावर आला आहे. ही गौरवाची बाब असून खासदार नरेश मस्के यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. काल ठाण्यात टेस्ट ड्राईव्ह दरम्यान निघालेल्या एका चारचाकी वाहनाच्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय. मंगळवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास टेस्ट ड्राईव्ह दरम्यान निघालेल्या टाटा कंपनीच्या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन हे वाहन 15 ते 20 फूट खोल खड्ड्यात जाऊन पडलं होतं. या अपघातात एक दाम्पत्य आणि शोरूमचा एक कर्मचारी या चारचाकी वाहनात बसले होते. या अपघातात या सर्वांना किरकोळ जखमा झाल्यात. मात्र आता या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून पोलीस या पुढील कार्यवाही करत आहेत. उच्च न्यायालयानं आरटीई प्रवेशासाठी घातलेली 1 किलोमीटर परिघाची अट रद्द करण्याचे आदेश देऊन 18 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र त्याबाबत दुरुस्ती पोर्टलवर शासनानं अद्यापही केली नाही. परिणामी गोरगरीब घरातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी कार्याध्यक्ष सिद्धांत वटकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन पोर्टलमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. आगामी 12 तासात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही कदम यांनी दिलाय. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 9 मार्च 2026 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आरटीई प्रवेशासाठी राज्य सरकारनं लादलेली 1 किलोमीटर अंतराची जाचक अट स्थगित केली आहे. न्यायालयानं स्पष्टपणे पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडण्याची मुभा दिली आहे. परंतु 13 मार्च उलटूनही आरटीईच्या अधिकृत पोर्टलवर अद्यापही अंतराच्या निकषात आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आले नाहीत. ठाणे क्षेत्रातील पालकांना अद्यापही पोर्टलवर जुन्याच अटी दिसत आहेत. परिणामी 3 किलोमीटर परिघातील नामवंत शाळांची निवड करताना सिस्टीममध्ये अडचणी येत असून हजारो पात्र विद्यार्थी या संधीपासून वंचित राहत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज या कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. शिक्षण हक्क कायद्याचा मूळ उद्देशाला हरताळ फासला जाऊ नये यासाठी आपण या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून तातडीनं कार्यवाही करावी, अन्यथा जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी तीव्र पाऊल उचलावं लागेल असा इशाराही यावेळी राजेश कदम यांनी दिला. मी आमचे नेते आदरणीय आव्हाड साहेब आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेतली होती. नागपूरच्या खंडपीठाने निर्णय दिला की दुर्बल आणि वंचित घटकांसाठी जी आरटीई योजना राबवली जाते
तिच्यामध्ये जी अंतराची अट होती ती 1 किलोमीटरची अट रद्द करून 3 किलोमीटरपर्यंत मर्यादा वाढवण्यात येईल. परंतु आज त्या गोष्टीला आज तिसरा दिवस उजाडला असला तरी राज्य शासनाच्या वतीने ती साईट अजूनही अद्याप अपडेट करण्यात आलेली नाही. लोकांना आजही फॉर्म भरताना 1 किलोमीटरच्या डिस्टन्सच्या शाळा दिसत आहे. त्यामुळे आमची पहिली मागणी होती की ताबडतोब ती साईट अपडेट करावी, जेणेकरून जास्तीत जास्त पालकांना आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, त्यासाठी ती साईट अपडेट करावी. त्याचसोबत ह्याच्या अगोदर ज्यांनी वेळेत अर्ज भरले, 1 किलोमीटरच्या शाळा त्यांनी चॉईस केलेल्या आहेत, त्यांना सुद्धा अपडेटचं बटन देण्यात यावं, एडिटचं बटन देण्यात यावं आणि त्यांना सुद्धा 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा चॉईस करण्यात यावं. त्याचसोबत हे जे 3 दिवस त्यांचे वाया गेले, त्यामुळे जी 18 मार्चची मर्यादा आता घालून दिलेली ती सुद्धा 25 मार्चपर्यंत वाढवण्यात येईल, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेतील. त्याचसोबत हा फक्त ठाणे शहराचा विषय नसून जे ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांना ह्या किलोमीटरच्या अंतराचा जो निर्णय बदललाय त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांचं काय नेमकं बोललं, त्यांचं काय म्हणणं? शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्याचसोबत आज त्यांची शिक्षण मंत्र्यांबरोबर साप्ताहिक बैठक असते. त्याने आम्हाला सांगितलं सर्वच मागण्या आज आम्ही बैठकीत ठेवू आणि या सर्व गोष्टीवर काम करून लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं. येणाऱ्या काळात सकारात्मक निर्णय झाला नाही तर राष्ट्रवादीचा पाऊल कसं असेल? सकारात्मक निर्णय नाही झाला तर ज्या पालक संघटना आहेत त्यांच्यासोबत कोर्टात जाण्याचा आता पर्याय आहे. त्याचसोबत एक मोठी जनजागृती मोहीम राबवून आम्ही आंदोलन छेडू. ओके. आखाती राष्ट्रांमधील सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून त्याचा फटका थेट ठाणे महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनलाही बसल्याचं समोर आले. गॅस पुरवठ्यातील अडचणींमुळे कॅन्टीनमध्ये LPG गॅसचा साठा केवळ आजचा दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती कॅन्टीन व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टीनमधील काही महत्त्वाचे खाद्यपदार्थ मेनूमधून तात्पुरते वगळण्यात आलेत. दरम्यान गॅसच्या वाढत्या दरांमुळे आणि तुटवड्यामुळे चहा आणि कॉफीच्या दरातही 5 ते 6 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टीनमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांनाही त्याचा फटका बसतोय. परिस्थिती कायम राहिल्यास LPG ऐवजी इलेक्ट्रिक शेगड्यांचा पर्याय स्वीकारण्याचा विचार कॅन्टीन मालकांकडून करण्यात येत आहे. मात्र सध्या बाजारात इलेक्ट्रिक शेगड्यांचाही तुटवडा असल्यानं हा पर्याय तातडीनं उपलब्ध होणं कठीण असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे येत्या काही दिवसात गॅस पुरवठ्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास ठाणे महापालिकेच्या कॅन्टीनचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आपल्याकडे फुल मेनू कार्ड आहे, ज्याच्यात व्हेज, नॉन व्हेज, नाश्ता, लंच व्यवस्थित सगळं असतं. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये गॅसचा मिनिमम वापर करण्याकरता आम्ही ते थोडं रिस्ट्रिक्ट केलेलं आहे की सकाळी नाश्त्याचे 2, दुपारी लंचच्या वेळेस ती जी थाळी चालते ती, आणि संध्याकाळी 2 चहा पाणी चालू आहे. तर तेवढ्या याच्यामध्ये मिनिमम जितका वापर होईल तितका वापर करून ते सेव्ह करायचा प्रयत्न करतो. येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती असेल कॅन्टीनची? ते तर आता वॉरवरती डिपेंड करतं. भारत सरकारचं कौतुक आहे की काही ना काहीतरी करून ते पुरवठा चालू ठेवतील असं कमिटमेंट आहे. आणि पर्याय आहेतच, म्हणजे हे जर नाही करता आलं आपल्याला तर आपल्याला कोल आहे, कोळशावरती चालवता येईल किंवा इलेक्ट्रिक भट्ट्या चालवता येईल. नाही झालं तर अगदी बायोफ्युएलवर सुद्धा भट्टी चालवता येईल. भट्टी थांबायची नाही ही कमिटमेंट आहे. ना भट्टी थांबेल, ना लोकांचं जेवण थांबेल, ना कर्मचाऱ्यांची रोजंदारी थांबेल. सो त्या याच्यावरती फक्त काम करायचं. आत्ताच्या घडीला फायदा नुकसानचा विचार करायचा नाही. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष आणि उत्साहपूर्ण सोहळा काल ठाण्यात पार पडला. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत समाजकार्यात महिलांनी अधिक बळकट व्हावं अशी प्रेरणादायी हाक दिली. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष सोहळा ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात काल पार पडला. या सोहळ्याला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक सीताराम राणे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी, प्रदीक्षा सरनाईक, मृणाल पेंडसे आदींसह नवनिर्वाचित नगरसेवकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.
या कार्यक्रमात समाज विकास आणि महिला बाल विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम, शिक्षण भांडार आणि परवाना विभागाच्या उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती तसंच SRA प्राधिकरण अधिकारी आणि ठाणे महापालिका क्रीडा विभागाच्या उपायुक्त मीनल पालांडे यांच्यासह नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेविकांचा तसंच फेडरेशनच्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। यावेळी नगरसेविका वर्षा सरनाईक यांनी करिअर आणि कुटुंब ही एकाच गाडीची 2 चाकं असल्याचं सांगत आपल्या आई आणि स्नुषांच्या आठवणींना उजाळा दिला। तसंच हाऊसिंग सोसायटीच्या समित्यांमध्येही महिलांना सन्मानपूर्वक पदांची संधी मिळावी अशी मागणी केली। नगरसेविका प्रमिला केनी आणि मृणाल पेंडसे यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी महिलांना संधी मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली। ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी महिलांना संदेश देताना प्रशासन हे यंत्रणा असते तर लोकप्रतिनिधी हे जनतेचं प्रतिनिधित्व करतात, तेव्हा समाजाचं प्रतिनिधित्व करताना महिलांनी कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये असं आवाहन केलं। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नगरसेविका आणि सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या। तर प्रारंभी फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी हाऊसिंग फेडरेशन गेली अनेक वर्ष राबवत असलेल्या विविध कार्यक्रमांचा आणि महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा उहापोह करून भेट म्हणून प्रत्येक भगिनीला सोसायटी मार्गदर्शिका दिल्याचं सांगितलं। दरम्यान खुमासदार, गप्पा गोष्टी आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमानं रंगत आणलेल्या या समारोहाचं नेटकं निवेदन साधना जोशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केलं। सोहळ्याच्या समारोपानंतर हाऊसिंग फेडरेशन तर्फे महापालिकेच्या हिरव्यागार लॉनवर उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉइंटवर सर्व नगरसेविकांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या सोबत सेल्फी काढत आनंद लुटला। महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला जातो आणि महिला दिन यावेळी 8 मार्चला रविवार होता आणि सगळ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून आपण आज 12 तारीखला महिला दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेविकांचा त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांचा आपण इथे सन्मान केला, गौरव केला, सत्कार केला। एक ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम केले जातात मार्गदर्शनपर। यावर्षी एक नवीन सत्कार रूपाने आपण तो आयोजित केला आणि महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये हा संपन्न झाला। आयुक्त साहेब या कार्यक्रमाला खरं म्हणजे येणार होते, पण कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर ते भेटून गेले आमच्या सर्व नगरसेविकांना काही अत्यंत महत्वाचं काम असल्यामुळे। मी धन्यवाद देईन महापौर पिंपळकर मॅडमना, त्याचप्रमाणे उपमहापौर पाटील साहेबांना आणि आमच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकर मॅडमना की चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला। बहुतेक 70% नगरसेवकांनी या सगळ्या सत्कार सोहळ्यामध्ये सहभाग घेतला। मी सगळ्यांचे आभार मानेन आणि धन्यवाद देईन। ठाणे हाऊसिंग फेडरेशन सोसायटी तर्फे मला वाटतं राणे दादा, तुम्ही आज 8 मार्चला खरं तर जागतिक महिला दिन होता। पूर्ण महाराष्ट्रावर महिलांचे सत्कार सगळीकडे चालू होते, पण आज ठाणे महानगरपालिकेतल्या आपल्या सत्कार मूर्ती, आपल्या सर्व नगरसेविका यांचा सत्कार या संस्थेमार्फत आज इथे नरेंद्र बल्लाळ या सभागृहामध्ये संपन्न झालेला आहे। नगरसेविकांनी प्रत्येक प्रभागामध्ये केलेलं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व बघूनच मला वाटतं त्यांना हा सन्मान इथे देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आमच्या जिल्हाधिकारी गायकर मॅडम याही आज इथे उपस्थित होत्या आणि मी पूर्ण माझ्याकडून आणि माझ्या ठाणेकरांकडून पूर्ण सर्व आपल्या महिलांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक मिनिट साहेब, आज महिलांचा सत्कार केलाय नगरसेविका ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन च्या वतीने ठाणे महापालिकेतील सर्व नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचा आणि ठाणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा आज इथे सीताराम राणे अध्यक्ष यांनी आयोजित केलेला आहे। हा सत्कार समारंभ
महापालिकेतील महापालिकेच्याच नगरसेविकांचा एक वेगळी संकल्पना प्रथमच नगरसेवक झालेले सीताराम राणे यांनी मांडलेले आहे व त्यांनी महापालिकेबरोबर कसं जुळून घ्यायचं हे त्यांनी आजपासून सुरुवात केलेली अशी दिसते आणि त्यानिमित्त सर्व महिला नगरसेविकांना आणि सीताराम राणेंनाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ठाणे शहरात सर्वच कंपन्यांच्या गॅस एजन्सी समोर पहाटे 5 वाजल्यापासूनच ग्राहक सिलेंडर बदली करून घेण्यासाठी येत असल्याचं दृश्य आहे. आपला झटपट लवकर क्रमांक लागावा हा यामागील उद्देश आहे. अनेक ठिकाणी पालक एजन्सी समोर आपला क्रमांक लावून त्या ठिकाणी घरातील शालेय विद्यार्थी, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना उभं करून आपल्या कामाच्या ठिकाणी निघून जात आहेत. घरातील गॅस सिलेंडर अचानक स्वयंपाक करत असताना संपला तर करायचं काय असा प्रश्न नागरिकांना पडले आहेत. अनेक नागरिकांनी दुसरा गॅस सिलेंडर मिळवण्यात अडचणी येण्याची शक्यता विचारात घेऊन दुकानांमधून 5 किलो वजनाचे सिलेंडरही विकत घेण्यास सुरुवात केली आहे. काही नागरिकांनी हे युद्ध असंच सुरू राहिलं तर सिलेंडर मिळण्याची शक्यता कमी असल्याचा विचार करून विजेवर चालणाऱ्या शेगड्या खरेदी करण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे. अचानक शेगड्यांना मागणी वाढू लागल्यानं दुकानदारांनी शेगड्यांचा पुरवठा वाढवण्यासाठी घाऊक विक्रेत्यांकडे नोंदणीला सुरुवात केली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवडा निर्माण झाल्यानं गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना आता तासनतास गॅस एजन्सी बाहेर ताटकळत उभं राहावं लागत आहे. अनेक नागरिक ऑनलाईन माध्यमातून गॅस एजन्सी गॅस नोंदणीकृत करत आहेत आणि थेट रिकामा गॅस घेऊन गॅस एजन्सीमध्ये गॅस बदलून देण्याची मागणी करतायत. अचानक एका वेळी शेकडो नागरिक अशा पद्धतीनं एजन्सीत येत असल्यानं एजन्सी चालकांचीही तारांबळ उडाली आहे. एजन्सीला दररोज गॅस सिलेंडरचा निर्धारित कोटा शासनाकडून पुरवला जातो. आता सिलेंडरच्या पुरवठ्यापेक्षा ग्राहकांची सिलेंडरची मागणी वाढल्यानं गॅस सिलेंडर एजन्सी चालकांची तारांबळ तर ग्राहकांमध्ये वेळेवर सिलेंडर मिळत नसल्यानं चिंतेचं वातावरण आहे. पहिल्या गॅस सिलेंडर संपल्यानंतर पहिल्या 15 दिवसात ग्राहक दुसऱ्या सिलेंडरसाठी नोंदणी करू शकत होता. आता ही मुदत युद्धजन्य परिस्थितीमुळे शासनानं 25 दिवसांची केली आहे. त्यामुळे घरातील पहिला गॅस सिलेंडर संपल्यानंतर दुसरा गॅस 25 दिवसांनी नोंदणीकृत करावा लागणार असल्यानं ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पहिला गॅस सिलेंडर संपल्यानंतर आता दुसऱ्या सिलेंडर तात्काळ मिळण्याची शाश्वती नसल्यानं ग्राहकांनी सिलेंडर नोंदणी करून गॅस एजन्सीच्या वितरक कामगारांची वाट न पाहता स्वतःहून सिलेंडर गॅस एजन्सीत नेऊन तो बदलून घेण्याच्या हालचाली देखील सुरू केल्यात.